आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे येथे सध्या नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हळूहळू भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढू लागली असल्यानं समुद्र किनारे गजबजून गेलेत। मोबाइल दे। गणपतीपुळे येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार या भागात येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि संस्था श्री देव गणपतीपुळे हे सर्व ती खबरदारी घेत आहेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच कमी झाली होती, परंतु आता भाविक आणि पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे, अशी माहिती महेश केदार, माजी उपसरपंच गणपतीपुळे ग्रामपंचायत यांनी दिली आहे। म्हटलं तर तुम्ही मागचा मे महिना गेला, मे महिना आणि दिवाळी म्हणजे यावर्षी 6 महिने पाऊस पडला आपल्याकडे। 13 मे ते 27 मे हा 15 दिवसाचा जो पाऊस कधी पडत नाही म्हणजे तो पाऊस पडले, त्याच्यामुळे ते नुकसान झालेलं सर्वांचं। सगळे हॉटेलियर्स म्हणा किंवा हॉटेल लॉजिंगवाले म्हणा किंवा बाकी स्पोर्ट्सवाले आहेत, सगळे ग्रुप बीचवर सगळे सोडलेले आहेत, त्याचे सगळ्यांना नुकसान झालेलं आहे। ते दिवस सोडले, परत दिवाळीत आणि दिवाळीच्या सीझनला मेन पाऊस पडला, त्याच्यामुळे 2 महिना फुकट गेला आपला सीझन। परंतु आता तसं म्हटलं तर नोव्हेंबर डिसेंबर बऱ्यापैकी चांगला जातोय, चाललेला गर्दी आहे बऱ्यापैकी। गर्दी म्हणण्यापेक्षा की ह्या महिन्यात जास्त ट्रिप येतात, म्हणजे मुलांच्या म्हणा किंवा कॉलेजच्या म्हणा ट्रिप आपल्याकडे येतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांचा धंदाच आहे असं म्हणावं लागेल। त्याच्या पुढे म्हटलं तुम्ही 31 डिसेंबरला तर अजून बऱ्यापैकी बुकिंग चाललं आहे, म्हणजे फुल बुकिंग म्हणता येणार नाही, परंतु बऱ्यापैकी बुकिंग आहे सगळ्यांच्या ठिकाणी। काय काय ठिकाणी कमी आहे, काय ठिकाणी जास्त आहे। एमपीडी म्हटलं तर तुम्ही 5 तारखेपर्यंत फुल आहे। एमपीचं गव्हर्नमेंट जे आहे गेस्ट हाऊस आहे ना, हॉटेल आहे, त्यांचं 5 तारखेपर्यंत फुल आहे। त्याच्यामुळे बाकीच्या काही ठिकाणी बऱ्यापैकी बुकिंग आहे, काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी आहे। अशा वेळेला आम्ही 31 असं म्हटलं तर आमच्याकडे गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष असतं, मी मानतो सुद्धा असं। त्याच्यामुळे 31 डिसेंबर आमच्याकडे म्हणजे 1 तारीख नवीन वर्षाची सुरुवात आम्ही असं म्हणत नाही, मी स्वतः म्हणत नाही। त्याच्यामुळे जास्त आम्ही काही तुमचं म्हणा काय की फॅशन म्हणा किंवा काय आणखी आम्ही काही करत नाही, किंवा डीजे लावा म्हणा किंवा तोरणं लावा, अजिबात नाही। आम्ही दिवाळी तोरणं लावतो किंवा गुढीपाडवा तोरणं लावतो, कारण आमचा तो वर्षाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा असतो। त्याच्यामुळे येणारे पर्यटकांनी सांगतो, पण ते पण छानपैकी राहतात तिथे, व्यवस्थित काही प्रकार करत नाही। काही ठिकाणी डीजे असतात, काही ठिकाणी लायटिंग असतं, प्रत्येकाने आपापल्यापर्यंत त्याचा उत्सव साजरा करत असतो। एकंदरीतच गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात नाताळ आणि 31 डिसेंबर तसेच देवबाग या ठिकाणी बचत गटांचे सरस प्रदर्शन यामुळे मोठी गर्दी होत असते। यासाठी येणाऱ्या भाविक पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्याकडून दर्शन लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे।
सकाळी किती वाजता सकाळी 6 वाजता झालं होतं. दर्शनाला मला दर्शनाचं नाही. दररोज वाढत जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे जागोजागी लाईटची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्याकडून गावामध्ये पूर्ण रस्त्यावर लाईट्स व्यवस्था तसेच वाहनांसाठी सागर दर्शन पार्किंग मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या 4 चाकी 2 चाकी तसेच बस ट्रॅव्हलर या वाहनांसाठी हत्या सीता येथून खाली जाणाऱ्या रस्त्यावर सागर दर्शन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गणपतीपुळे चौपाटीवर 2 महिन्यांपूर्वी 2 ते 3 जणांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, तर काहींना वाचवण्यात यश आले होते. त्यामुळे नाताळ जरी लांब असला तरी आतापासूनच पोलीस, होमगार्ड आणि जीवरक्षक तसेच संस्थांचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. एखादी घटना घडल्यास येथील व्यावसायिक आणि मौर्य वॉटर स्पोर्ट्सचे कर्मचारी या सर्वांना मदत करत असतात. तसेच होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील आणि गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।